एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पिंपळे सौदागर पुणे येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील 1996-97 इयत्ता 10वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील राजपूर केंद्रातील 9 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील 190 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप केले। राजपूर तालुका आंबेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत साहित्य वाटप कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी मुख्याध्यापक किसन देवकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, संत तुकाराम कारखान्याचे संचालक दत्तात्रय जाधव, कल्पतरूचे चेअरमन जितेंद्र जवळकर, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू दीपक बोडके, सरपंच सुनील फाळके, उद्योजक उमेश शेलार, कैलास काटे, सुभाष काटे, संजय तामकर, शुभांगी ढवळे, सुवर्णा कसपटे, उज्ज्वला भंडारकर आदी मान्यवर उपस्थित होते। एक हात मदतीचा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी शिक्षक समाधान भुजबळ, प्रदीप ववले, लहू दहीभाते, सत्यवान शेळके, संतोष काटे, नवनाथ वाळुंज, विशाखा भोईर, स्वाती लांडे, अनिता काटे, दीप्ती यादव या माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संयोजन गणेश घुले, पुरुषोत्तम वराडे, अशोक वाघ, कमलेश कदम, प्रदीप वाळुंज, अर्चना पवार, सरिता पंडित, मेघा लोंढे, सुनील कुराडे, सचिन कुराडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक, ग्रामस्थ व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले। प्रास्ताविक शिक्षक संतोष थोरात, सूत्रसंचालन केंद्र प्रमुख नयना चौधरी व आभार मनोहर केंगले यांनी मानले। एक हात मदतीचा हा उपक्रम प्रत्येक वर्षी आम्ही ज्या पद्धतीने साजरा करतो तो एक उत्सवच असतो आणि या उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले या आश्रमशाळेचे सन्माननीय प्राचार्य, या गावातील सन्माननीय सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व लहान मुलांची मनापासून कौतुक करतो। खऱ्या अर्थाने सर ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली तेव्हा मला वाटलं नव्हतं की आम्ही एवढ्या 7 वर्षे एकत्र येऊन कार्यक्रम केलो, परंतु आमचे मित्र दीपक असेल, शुभांगी असेल यांनी हा ग्रुप एकत्र आणल्यानंतर ही सुरुवात झाली आणि त्याला पाठबळ आमचे भुजबळ सर, जे तुमच्यासारखेच एक शिक्षक आहेत जे आम्हाला मार्गदर्शन करतात, असे आमचे व्यक्तिमत्व आणि त्यानंतर आमचे बंधू असतील, जितू जवळकर असतील, जाधव साहेब असतील किंवा उमेश शेलार, असे लवसारखे मित्र ज्यांनी वेळोवेळी कार्यक्रम घ्यायचा आणि मुलांसाठी काहीतरी करायचं। खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने मुलं आहेत थोड्याफार त्यांच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त असेल, परंतु आम्ही या काळातून गेलेलो आहे। जरी आता आम्ही सिटीमध्ये राहत असलो तरी आम्ही पण त्या ग्रामीण भागातच होतो, त्यामुळे प्रत्येकाला काय गरज असते आणि मुलांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच मुलं खऱ्या अर्थाने पुढे शिक्षणामध्ये लक्ष घालतात। कारण की ह्या वयात त्यांचं संगोपन व्यवस्थित झालं, त्यांच्यावर संस्कार व्यवस्थित झाले तर हीच मुलं पुढे जाऊन भविष्यात कुठेतरी अधिकारी बनतील, आयुक्त बनतील, आज तुमच्यासारखे शिक्षक बनतील। खऱ्या अर्थाने शिक्षक होणं ही सर्वात मोठी गोष्ट असते, कारण की आयुष्यामध्ये तुम्ही सर्व पदं बघू शकता, पण ज्यावेळेस तुमचा शिक्षक समोर आला त्यांच्यासमोर तुम्ही नतमस्तक होत असता। त्यामुळे आयुष्यामध्ये सर्वात मोठं पद कुठलं असेल तर ते शिक्षकाचं असतं आणि त्या गुरुचा आदर करणं आम्ही आमच्या भुजबळ सरांकडून बघत असतो की खऱ्या अर्थाने माणूस म्हणून कसं राहायचं आणि विद्यार्थ्यांसंग शिक्षक न म्हणून राहतात, त्यांचा मित्र म्हणून राहण्याची त्यांची कला आम्ही त्यातूनच काही शिकत असतो। आज हा कार्यक्रम ज्यावेळेस आयोजित करायचं ठरलं त्यावेळेस थोरात सर असतील, सुनील असेल, सुनीलचा भाऊ असेल कोराडे, यांनी आमचा पाठपुरावा केला की भाऊ आमच्या भागामध्ये तुम्ही जे काही शालेय वस्तू लागतील, दप्तर असतील, वया असतील तर तुम्ही द्याव्या। म्हणजे तुम्ही काय हरकत नाही, परंतु इथं आल्यानंतर आनंद होतो की लहान मुलं बघितल्यानंतर की आपण काहीतरी एक चांगलं काम करतो, सांगतात म्हणतात की एक दिवसाची सुरुवात होत असते, तुम्हाला एक संधी देत असते आणि संध्याकाळी ती संधी विचारली की आज जो करत नाही। खऱ्या अर्थाने संधी तुमच्या रूपाने आम्हाला चालून आलेली की आम्ही काहीतरी चांगलं काम करावं, कारण की आम्हाला आनंद होतो की आम्ही काहीतरी देऊ शकतो आणि ह्यातूनच खरी सुरुवात आहे। आम्ही काही जगावेगळं काही मोठं काम करत नाही, परंतु कुठेतरी आपला हातभार लावा
आणि या मुलांमधूनच पुढं भविष्य घडावं ही तर आमची मनोमन अपेक्षा आहे. आम्ही जास्त वेळ घेणार नाही, कारण मुलं बराच वेळ बसलेली आहेत. पुनश्च एकदा मी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, मित्रपरिवाराचे व शिक्षक वृंदांचं मनापासून आभार व्यक्त करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.